नमस्कार मित्रांनो, मी यशराव तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आता आपण बोरवलीला आलो आहेत. संडे होता आणि सुट्टीसुद्धा घेतलेली. खूप दिवसांनी सुट्टे आले संडेला आणि म्हणून म्हटलं थोडं राईडला पण जाऊ, छोटी राईड करू, गाडी पण थोडी गरम करूया. आणि मित्रसुद्धा आलेत. वैभवला सुद्धा मी नाही बोललो तरी 1-2 महिन्यानंतर भेटतोय. आणि हा चेहरा दाखव रे तुझा. 4 वर्षांनी भेटतोय. 4 वर्षांनी भेटतोय. मध्ये मध्ये फक्त फोन असायचे भावाचे. आणि सीन असा आहे की आता भाऊ थोड्या दिवसात गाडी घेतोय. अभी मजा आएगा ना भिडो साठी शिकायला आला. तर थोड्या आता गाडी हात साफ वगैरे करतोय. हा बघा, बोरवलीला आम्ही सदानंदाराच्या घरी आलोय. जय शिवराय. काय भाई, जय शिवराय. ट्रिप कशी झाली? मस्त मस्त. अरे भाई या बघ. अरे सॉरी. हा बरं ठेवण भेट. नीट धु ना, माझी गाडी धुवायची आहे. तर गाडी धुवायची, नीट धु. मग कुठं जायचं? ये गोरायला जाऊन येऊ याच्यात. जाऊया. चल बघतो थोडा वेळ घरी तयार होऊन येतो. अरे जाऊन बघा, संध्याकाळी परत येऊया. मला 8 वाजता. अरे खूप वेळ. 9 वाजेपर्यंत चालेल. जा मग. माती रेती असणार. जा, ये लवकर ये मग. मला जरा गाडीमध्ये पण काहीतरी सीन वाटतंय. म्हणजे चालवताना थोडा टायरमध्ये मी बघितलं तर प्रेशर तर बरोबर आहे, हवा पण भरली आहे. पण काय माहिती, गाडीला जास्त रेस द्यावं लागतंय मला पळवायला. आणि जरा पण रेस सोडली ना की गाडी लगेच स्लो होते. 2 दिवसापासून मला असं नोटीस होतं आहे काहीतरी, पण ते लोकली समजत नव्हतं मला नक्की काय सीन आहे. तर म्हणून म्हटलं जरा हायवेवर पण काढूया गाडी, जरा लांब जाऊन येऊया, म्हणजे नक्की इशू काय आहे ते समजेल. पण हँडल थोडा हलकानं असं टाईट झाल्यासारखा झाला, म्हणजे ना ऑइलिंग कदाचित शैनीमध्ये. आणि जे सस्पेन्शन असतं आपलं ह्याचं फ्रंट टायरला जो आहे ना, त्याच्यात थोडं ऑइलिंग वगैरे कमी असल्यामुळे मला वाटते तसं होतं आहे. लवकरच गाडीची सर्व्हिसिंगसुद्धा करावी लागणार आहे मला. मी कधी पाहिली नाही. 4 वर्ष झाल्यापासून गाडी नवीनच आहे भाई. भावा तो बोलतो मला बेसिक पण नाही. आता कशी राहायला गाडी बोल. आता बोललो असं कॅमेरा चालू आहे म्हणून. नहीं, मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है. रॉयल एनफील्ड गाडी घे रे, घे. काय नाही, घे रे, घेशील रे. नाही चालू गाडी चालू. शॉर्ट्स मध्ये येतील, रील व्हायरल काढव ना. मित्रांनो, हा बघा, आम्ही 4था मित्र भेटला आम्हाला. आणि आम्ही आता गोराईला निघालो आहे. इकडनं आधी गोराईच्या खाडीला चाललो आहे. खाडीवरनं बोट पकडून क्रॉस करून मग गोराईला जाऊ. माझ्या मागे रोहित बसला आहे आणि या गाडीवर वैभव आणि सिद्धेश आहे. खूप दिवसांनी संडे असं सुट्टी भेटली आहे आणि आम्ही असं सगळे एकत्र बाहेर चाललो आहे फिरायला. बरं वाटतं जरा. थोडं जाऊन बसू तिकडे, चिल करू आणि काय संध्याकाळपर्यंत निघू. कुठे सरळ? किती लांब आहे सिद्धेश? 2 किलोमीटर? अरे मग लय लांब आहे रे इकडनं. त्या साईडनी जवळ आहे. मग तू लय पुढे राहतोस म्हणजे. मलाडवरून जवळ बोलतोय ना. हां, मलाडवरून जवळ आहे. हा, हायवेवरनं लांब आहे. वेस्टवरनं जवळ आहे ना. बोरवली स्टेशन कुठे आहे? रेल्वे स्टेशन. अरे बोरवली रेल्वे स्टेशन कुठे आहे? त्या साईडला राहिलं आहे. हा, वेस्टच आहे, माहिती आहे. काका 360 गेलाय.
360 नाही केलाय 360 नाही त्यात अजून feature. मग मी पूर्ण दाखवतोय ना ते फिरून वेगळं मिळतं ना ते गाडी ते चिक चिक Insta. इंस्टा चिक तो बोलला ना तिकडे घ्यायचे तिकीट उतरूया परत पाण्यात गाडी ठेवून पाण्यात उतरूया काय बोलतो आमच्याकडे पैसे नाही बोलतच राहतोय मी मित्रा आयुष्य लय सुंदर आहे फक्त अशी राईड करायला पाहिजे वगैरे वगैरे हां हां येतो का स्वतःतून त्याच्यातून येतो काय पण ती गोरायला ना जाणार आहे म्हटला जाईल रे बा तर पॅगोडा दिसतोय बघ ए आलो रे अर्धे आपण इथून तर येतो नाही ना अजून हँडल मार थांब हे चौघांच्यात काय हॅलो मूवीची हा घेतले मूवी बघायला आलोय मी प्रेमान डकेत नाही रे गोरायला आलो ती यायला हा अरे घेतली ना पाडून टाकली चल सोबत आहे चल तुला करतो नंतर आलो की हां मोमेंट मला मोमेंट कॅप्चर करायचे आता पहिल्यांदा आयुष्यात गाडी घेतलेला माणूस आता बघूया आणि मेंटोर मागे बसणार आहे त्याच्या शिकवायला तू घालतो सुरुवात इकडनं दाखव लवकर सुरुवात इकडनं आहे
मला आता माझी आयलंय आता लय काळजी वाटते माझ्या गाडीची. भाई आणि तुला काय घ्यायचे क्लासिक? माहिती आहे ना क्लच बीज माहिती आहे ना? हा अरे कायच नाही माहिती तुला? खरं सांग. नाही ना आबा न्यूट्रलवर आहे गाडी. चल ना. त्याला माहिती आहे भाई, शिकलाय म्हणून गाडी घेतो. उगाच पण गाडी घेत नाही रे. मम्मी कशी शिकलो भाई? आजच्या गावात वैभव ना, जाऊ दे व्हिडिओ मध्ये येईल ना. तेव्हा कापलेला माणूस आणि म्हणतो काय मला क्लासिक घ्यायची आहे. मला 125 शिकतो आता आणि पुढच्या महिन्यात गाडी घेणार आहे सुद्धा. काय बोलायचं. आपले यश भाऊ आहे, त्यांना कॅप्टन शिकवायला चालली आहे गाडी. चांगली चालवतो रे सदानंद, गाडी चांगली चालवतो तू. मग कशाला नाटके करतो? बरं आहे. 3 वाजत आल्यात. आम्ही घरातनं किती वाजता? 1 वाजता, 12:30 1ला निघालेलो काहीतरी. टाईमपास करत आरामात 3पर्यंत गोराईला आलो आहे. आज संडे आहे, थोडी गर्दी मागच्या साईडला आहे. इकडे पुढे जे बाईक आहेत ते लोकांचीच फक्त इकडे गर्दी आहे. थोडा बसू चिल करू आता. जागा बघतोय कुठे सावळी वगैरे आहे काय. थोडा चिल करून संध्याकाळपर्यंत मग निघू इकडनं. काय बोलतोय? कोणासाठी? शिकायसाठी मस्त गाडी. अरे गाडी चालवायला पण मस्त गाडी आहे ही. एक नंबर पडते गाडी. तर मित्रांनो आता आम्ही थोडा खायला वगैरे ऑर्डर केला आहे. इकडे बनत आहे बुर्जी पाव. आधी वडापाव खाल्लेला आहे. वडापाव पण खाऊन झाला आहे. खाताना ना लक्षात राहत नाही व्हिडिओ बनवायचं. खाऊन झाल्यावर समजतं अरे व्हिडिओ कचरा दाखवू शकतो. अरे मग आता एवढं वडापाव वगैरे खाते लक्षात होतं का व्हिडिओ बनवायचा ना? खाऊन झाला. अरे व्हिडिओ नाही काढला पण खाऊन तर झालं. म्हणून आम्ही दुसरी ऑर्डर दिली. म्हणून दुसरी order दिली. व्हिडिओसाठी दुसरी ऑर्डर दिली. बरोबर. बीच दाखव ना कोणाला यायचं असेल तर. तू जाणार आहेस का घेऊन? अहो हा तुम्हाला स्पॉन्सर करू शकतो. कॅफे अँड डाईट. पवई फिल्टर पाडा. तिकडचा मसिया आहे तो. शूटर आहे शूटर. रोईला गेलाय. हा त्याला तडीपार केलं ना भाई. काढलं पवई मधून. आम्हाला पण भेटायला नाही. 2 वर्षांनी भेटलाय. ते पण कामामुळे त्याचं काम होतं म्हणून भेटलाय. नाही तर मी बोललो तर अरे माझ्या घरी हे झालंय, माझ्या मित्राचं ते झालंय, माझ्या मित्राचं असं झालंय. आता एवढं टोपे द्यायचं ना भाई. अरे आलो असतो रे पण असं झालं तसं झालं. आणि सर्व मित्र माझ्या मित्र ऍडमिट आहे, माझ्या मित्राचं ऑपरेशन आहे, माझ्या मित्राचं लग्न आहे. अरे आता शिफ्ट झालो रे मी. हा लाज वाटली बाय. एवढं कुठं. सुट्ट्या नाही भेटत. अजून एक आमचा मित्र आहे पण तो घरात आहे. आमचा मित्र गेला तो रणजी ट्रॉफी घ्यायला गेला एक. साकी नाका तो रडवाय लुख्खा. त्याला घरी त्याला सोडायला 4 वेळा कॉल केला नंतर एक कॉल उचलला. क्रिकेट मध्ये येतो आज. त्याला देणार आहे एक वडापाव आणि एक कटिंग दिवसाला. त्यासाठी तो एवढा स्ट्रगल करून गेलाय बॅट बीट घेऊन. बुर्जी आली आहे सोबत कांदा. त्याच्यामध्ये असं आम्ही खायला बसतो. एक पाव गेला. कुठं दिसत तर नाही. सदम्यामध्ये गेलाय भाऊ.
चील कोणाला नाही आवडत शांता तुला आवडते का? शांत गाडीला नाही होणार हे लावायला काय नाही ना, पण तशा विषयाने बांधावं लागेल. सुत्तळी आहे ना सुत्तळी. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे केलाय. नाश्ता म्हणजे जेवणच झालं ते आमचं. 3 वाजता भुर्जी पाव वगैरे खाल्ली. ए बारच्या माणूस माईक लावलाय आणि माईक टेस्टिंग घेतोय एक आपण. त्याला लावायचा असतो आणि हे दोन एक माझ्याकडे आहे, एक वैभवकडे आहे आणि डीसीवर आपण फोनला लावलाय. ह्यात DC आवाज वर किती जातोय माहित नाही. आपण नंतर व्हिडिओ बघू तेव्हा समजेल की आवाज किती जातोय. त्यात तू कधी यूज नाही केलेला हा? केलाय आपण, पण असं हवेमध्ये किती आवाज जातोय वगैरे ते समजेल ना. Noise cancellation. व्हिडिओ बघ ना का भारी येतं इकडे. तुमचा तो भारी आलेला व्हिडिओ खुर्ची खाताना मस्त आलेला. बाय हे तर आहे. करून भागले आणि देवदेवर मला लागले. हा असातला माणूस आहे. हा सदानंद बिचारा नेहमी शांतच असतो, आज पण शांतच आहे. आणि मी तर तुम्हाला माहितीच आहे, आजच केस कापून आलो ते पण नीट सेट नाही होते. चायला 70 रुपये देऊन आलो. वाढून वाढून जाडी गाड झाली याची. मला जिमला जायचा, आता बघा काय झालं. आणि बोलतो केस सेट होत नाही. असे गालासारखे एवढे भार आले रसगुल्ले. सगळ्यांना पाठव बाई. हा प्रोजेक्टर वरती लाव. तुझा 2-3 भाव सर्वांना पाठव. ते माहितीये तू आयश माणूस आम्हाला माहितीये ते बघितलं. हा सांगणार नाही मित्रांनो, पण याच्या ना 3 लफडी आहेत. एक पोलीस केस झालेली आहे. आईचा गावा. 2 महिने जेलमध्ये होता तो, पण त्याला लाज नाही त्या गोष्टी. अजून बोल काय आता एवढं तर म्हणजे सांगू अजून पण आहे. तो बोलतो अजून सांग, अजून आहे करू. काय जे बाकी झाले ते पण सांग. मग एवढं मी एक्सपोज नाही करत ना. जेवढं आहे म्हणजे याला लाज वाटली पाहिजे तेवढं तरी मी करू शकतो. मी बोलतोय तुला कर पूर्ण एक्सपोज. जाऊ दे. तर मित्रांनो, थोडा चिल केला, मजा केली, गाडी वगैरे चालवली, व्हिडिओ काढले आणि आता 6 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. मजा मस्ती केली जरा गाडीवर. माझ्या गाडीवर वैभव आणि आपला सिद्धेश आहे आणि वैभवच्या गाडीवर आपला नवीन ड्रायव्हर आहे. आजच हात साफ केलाय. शिकलाय भाऊ पूर्ण प्रॉपर म्हणे. लवकरच गाडी पण घेतोय तो. थोडे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. हा बघा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. सनसेट सुद्धा झालाय आणि थोडा काळोख वगैरे व्हायला लागलाय. आणि इकडचे जे हॉटेल्स वगैरे आहेत ते आता कचाकच भरतील आणि आपण आता निघालो. तर बघू आता. नाही बोललो तरी पण जाताना ट्रॅफिक असणार आहे, कारण लोक या टायमालाच निघणार आहेत आणि आम्ही बोटीनेच जाणार आहे परत, जसं आलो तसंच. काय झालं तर आता तिकडे किती नंबर आहे, किती वेळ लागतोय ते बघूया आपण. हा इकडनं पुढून आहे. हा तो पुढून आहे रस्ता. घे पुढून घे. अरे जशा गाड्या येतात ना तसं चल. घे पुढून, सरळ चल एकदम. हे बघा इकडे जेवढं जाम आहे की 10 मिनिटं जागेवरच उभे होतो आम्ही. चालत जागाच नाही. तर मित्रांनो, आम्ही आता शर्मा वगैरे खाल्ला आणि आता निघालोय. आपण मालडला आहोत. वैभवचं घर इकडेच आहे. तर वैभव आता निघतोय इकडनं आणि ह्याला मला अंधेरीला सोडायचं आहे. त्याला अंधेरीला सोडून मग मी पण घरी जाईल. एकदम मस्त होता आपला आजचा ब्लॉग. कडक झालाय. चावी पडली. तर कसा वाटला व्लॉग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.